किया रे मासूमी भीगी बोल आता. हे बघ कोण इलो मरे. Aha! Inspector Suryakant Havaldar. Please have a seat. थँक्स. तुम्ही इकडे कसे काय? तुमची आठवण आली म्हणून. काय? तुमची आठवण आली म्हणून इकडे येणं शक्य आहे का? मामा घेऊन आलेत मला इकडे. ओ, ते कशासाठी? अगं तुझं किशोरवर संशय असा ना, तू तुझ्याशी खोटं वागता, बाहेर लपडी करता म्हणून यांका घेऊन येईल. म्हणजे आता ह्या किशोरला दूर करून मला जवळ करणार. हवालदार, हवालदार का इन्स्पेक्टर आहे मी. तुमचं अण्णा हवालदार असा ना, आधी त्या किशोरच्या बाहेरच्या लपड्याचा शोध घ्यावा. मला दुसरी काही कामं नाही आहेत का? इन्स्पेक्टर सूर्यकांत, तुम्ही माझ्यासाठी काही एवढं पण नाही का करणार? मॅडम तुमच्यासाठी काहीही करायची तयारी आहे. बोला मुंबई बंद करू का? पण बार चालू ठेवा. नका. कोणाला कशाचं तर बोट केला केसाचं. मॅडम तुमचे केस चांगले आहेत, थँक्स. पण तुम्ही उगाच मुंबई कशाला बंद करता? त्याच्यापेक्षा जेवढं काम सांगितलं तेवढं करा ना. ठीक आहे, आपण त्याची नार्को टेस्टच करूया. नको नको, नार्को टेस्ट नको, आम्हाला अजून मुलं व्हायची आहेत. अहो नार्को टेस्ट म्हणजे कुठची सर्जरी नसते, ती एक टेस्ट असते. टेस्ट करून बघू काय हरकत आहे. पण हल्ली त्या नार्को टेस्टवर बंदी असा ना. हो ना, त्याच्यामुळे सगळे इंजेक्शन पोलीस स्टेशनवर पडून आहे. मी जातो आणि सगळे घेऊन येतो. एक मिनिट, पण या नार्को टेस्ट नक्की होतं काय? तो खरं बोलायला लागेल खरं की काय? आणि तो लफडेबाज आहे हे सिद्ध होईल. पण हे सिद्ध झाल्यानंतर तुम्ही काय करणार? मी डिवोर्स घेणार. येस, घटस्फोट. पण घटस्फोट दिल्यानंतर तुम्ही जे दुसरं लग्न कराल ना, ते माझ्याशी करायचा. तुमच्याशी? तुमच्याशी कशाला? आता माझाच नंबर आहे ना. अरे हो हो हो, तुमचाच नंबर आहे. येस. त्या नार्को टेस्ट बघा आधी काय ते. हे बघा, तुम्ही ना हल्ली माझ्याशी खूप खोटं बोलता, हे माझ्या लक्षात आलंय. मला न सांगता कुठेतरी गायब होता, हेही माझ्या लक्षात आलंय. म्हणून मी तुमची परीक्षा घ्यायचं ठरवलंय. माझी परीक्षा घेतेस काय? किती मार्कांची घेतेस? मार्क वगैरे काही नाही, ते खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करतात ना, ती परीक्षा घेणार आहे मी. नॅचरो टेस्ट. कुठली टेस्ट? नॅचरो. खरंच खोटं खोटं खरं? अगं हे नार्को टेस्ट म्हणायचं का तुला? हा तेच काय ते. तू माझी नार्को टेस्ट घेणार आहेस? होय तू माझी नार्को टेस्ट घेणार आहेस? होय. ठीक आहे, कुठे चाललीस? कुठे चालले म्हणजे? ते नॅचरो टेस्ट आहे ना, मग त्याचं इंजेक्शन आणायला औषधांच्या दुकानात. त्याचं इंजेक्शन इथे मिळते का? काय वेळ लागला का? कुठली केवढी मोठी टेस्ट आहे, त्याचं इंजेक्शन इथे मिळत नाही. ते इंजेक्शन चीनला मिळतं. चीनला. मला परवा सचिन बोलला होता. सचिन आता नाव आठवलं मला. मी सचिन कडे गेलो होतो. आता सचिनलाही विसरले. अगं सचिन, सचिन त्याच्याकडे गेलो होतो. मला विचारतो काय बाबा वहिनी कशा आहेत? म्हणला बरे आहेत. आणत नाही आमच्याकडे. म्हणलं अरे तू असतोस कुठे? तू आपल्या टूर वर. मला म्हणाला यावेळेस वहिनीने घेऊन या. त्या सचिनकडे गेलो होतो मी. मला सचिन बोला पटकन जा, 2 मिनिटात वहिनींशी बोल आणि परत ये. चल मला पटकन निघाला सचिनकडे. चल तू बाय. सचिन मला कोण सचिन? तुला काय वेळ लागलंय का? अरे मी तुला फक्त नार्को टेस्ट करायला सांगते, त्याच्यात वेळ लागण्यासारखं काय आहे? अरे पण ती टेस्ट का करायची? कारण की मला तुझ्यावर डाऊट आलाय, तू काहीतरी माझ्यापासून लपवतोयस ते. अगं, मी असं का करेन? मला काय माहिती का करतोयस असं ते, पण असतात काही पुरुष असे. मी नाही हा. पुरुष नाहीस? मी पुरुष आहे ग, पण मी तसा पुरुष नाही बाकीच्यांसारखा लपवा छपवी करणारा. हा मग ठीक आहे ना, आपण करून टाकूया नार्को टेस्ट. अगं पण तू जे काही बोलतेस ना मला अजिबात पटत नाहीये. तुझ्या 10 गोष्टी आहेत ना त्या मला पटत नाहीयेत, म्हणून आपण ही नार्को टेस्ट करायची. अरे पण ह्या विषयाची परीक्षा घ्यावीच का? ईशाची कुठे परीक्षा घेते? मी तर तुझी परीक्षा घेते. हे बघ, तू जर एवढा कॉन्फिडंट असशील ना की तुझ्या मनात काहीच चोर नाहीये, तर आपण करून टाकूया ना नार्को टेस्ट. दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. अगं पण नाही, नार्को टेस्ट होणार म्हणजे होणारच. तुम्ही मला इथे का बोलवलं होतं? जरा मला तुमच्याशी बोलायचं होतं. हे स्वतःला काय कमिशनर समजतात? यांना बोलायचं होतं म्हणून तुम्ही मला इथे बोलून घेतलं. तुम्ही माझी करणार आहात काय? नार्को टेस्ट. त्यामुळे माझी लागणार आहे काय? वाट. असं अघोरी कृत्य का करता तुम्ही? हे अघोरी कृत्य नाहीये, ही एक समाजसेवा. समाज नाही, गैरसमाज यांच्याबद्दल पसरेल समाजामध्ये. काय बोलताय काय तुम्ही? हे बघा, आपण इथे जे काय करतो ते आपल्याला याच जन्मी भोगावं लागतं. अरे मागच्या जन्मी असं मी काय घोडं मारलं तुमचं म्हणून ह्या जन्मी तुम्ही हे कृत्य करताय? हे पहा, हे कृत्य करू नका. घ्या, त्या बदल्यात मी तुम्हाला पार्टी देतो. मला पार्टी नकोय.
पार्टी काय रे? म्हणजे दारूने आंघोळ घालणार तुम्हाला. दारू नाही अजिबात नाही पित ते. दारूने दिवसातून मी 2दा आंघोळ करतो. दारूचं कौतुक मला नाहीये. ठीक आहे, मी तुम्हाला थोडे पैसे देतो. मी ब्रेड आणायला जाणार नाही. अरे मी ब्रेड आणायला पाठवत नाहीये, मी तुम्हाला एवढे पैसे देईन की अख्खी बेकरी विकत घ्याल. पण हे प्रकरण जरा मिटवा तुम्ही. मला पैशाचा मोह नाहीये. मी तुमच्यावरती फ्रॉड केस टाकणार. पण त्याने तुम्हाला काय मिळणार आहे? द्या तुमची बायको. बघा. तुमची बायको, तिला न्याय मिळणार आणि मला समाधान मिळणार. अरे कसला नाही आणि कसलं काय काय बोलताय काय तुम्ही? मी काही बोलत नाहीये. आता हे जे काय टेस्ट मध्ये बोलणार आहेत ते ऐकून मला खूप मज्जा येणार आहे. नाही नाही नाही, मी आता एकच सांगतो, फायनल सांगतो. माझं काम करा, मी जे मागाल ते तुम्हाला देतो. मी मागेल ते तुम्ही द्याल. येस. ठीक आहे. हा. मी जे टेस्ट करेन त्यात तुम्ही मला पूर्ण सहकार्य द्या. लता 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 मी आलो. लता लता मी आलो. नुसतीच आलात का लाडात आलात? लता काय लता? मी काय तुमच्या वर्गात होती? सॉरी लता मॅडम, मी आलो. गुड. काय आणलाय? साडी. साडी? तुम्ही कशाला उगाच माझ्यासाठी एवढा खर्च करता? साडी आणलीये असं वाटत असेल तर तसं नाहीये. याच्यात इंजेक्शन आणले. पण हे टीव्ही कशा हाडलाच मरे? तुम्ही आमका पिक्चर दाखवताला. तो टीव्ही नाहीये, मग? ते कार्डिओचं मशीन आहे. त्यात आपल्याला कळेल की किशोर खोटं बोलतोय की खरं बोलतोय. हळू ग, मी इथेच आहे. काय ना किशोर, बघ ना, इन्स्पेक्टरांनी आपल्यासाठी काय काय सामान आणलंय. सगळं नार्को टेस्टचं सामान आणलंय. काय खुश झालीस. वा वा, जसं काय मामाने आंब्याची पेटी आणली गावावरून. किशोर, आज तुझी नार्कोची टेस्ट आहे. त्याच्यासाठी तुला ऑल द बेस्ट. हा, चल चल चल, आपण टेस्ट बीट काय करणार नाही. हे जे काय आणलं सगळं खोटं आहे, खोटं. कशावरून खोटं आहे? अरे आपण बघून सांगतो ना, खोटं आहे. हे मशीन खोटं नाहीये. हे दुसऱ्याचं खोटं बाहेर काढणारं मशीन. असले हे धंदे करण्यापेक्षा ना एखादं झेरॉक्सचं मशीन टाका, 4 पैसे कमवाल. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मला पैशाचा मोह नाहीये. हात पुढे करा. मला पण मोह नाहीये. पैसे देत नाहीये, इंजेक्शन देतोय. नाही नाही, अजिबात देऊ नका इंजेक्शन मला. घ्या हो. नाही, नाही. एवढीच मज्जा. मजा काय मजा, तुमची मजा माझी सजा. असं करतो का? नाही नाही नाही, अरे काय घ्या घ्या, आपल्याला आवडत नाही. काय काय आपल्याला आवडत नाही. नाही, 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 धरा, धरा, नाही, 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 नाही. तुम्ही ह्याची बायको आहात का? नाही. मग त्यांचा हात कशाला हातात धरलाय? सोडा आधी. सॉरी. इंजेक्शनचा परिणाम झालेला आहे. आता टेस्ट करायला काही हरकत नाही. जरा लवकरच करा. नाव काय आहे तुझं? अहो किशोर, आता नाही का बाहेर होता? तसं नाही, प्रश्न विचारावे लागतात. अच्छा अच्छा, विचारा. नाव काय आहे तुझं? माझं नाव किशोर कुलकर्णी. वा, आता माईक टेस्टिंग ओके असा. आता मेन शोला म्हणजे नार्को टेस्टला सुरू करा. पोपटासारखा बोलायला लागेल आता. आता पोपटासारखं मिठू मिठू बोलणार आमका कसं काय कळताला? अहो, पोपटासारखा म्हणजे भडा भडा बोलायला लागेल. अच्छा, बडा बडा. थांबा थांबा, मीच विचारते जरा. 2 मिनिट्स. किशोर, हा लता. लता बोल. काय लता? मला ओळखलं. आता एक पर्सनल क्वेश्चन. हा, किशोर, ही आशा कोण आहे रे? आशा माझी बायको आहे. मग ही लता कोण असा? लता पण माझी बायको आहे. म्हणजे तुला 2 बायका आहेत? 2च बायका आहेत, पण बाहेर बाकीच्या बायकांची माझं लपड पण आहे. Oh my God! हे सगळं तू खरं सांगतोयस? अगदी खरं सांगतोय मी. अरे मी बरबाद झाली. रडू नको. उगी उगी उगी. मॅडम मॅडम असं बोलू नका. मी आहे ना तुमच्या बरोबर. म्हणून तर सगळं टेन्शन आहे. लता काय झालं? मी बोलणार नाहीये. अरे मग गाणं गा. तू गाणं छान गातेस, गा. कुठलं म्हणू? हे बघ, हे आपलं तू असं छानपणा करू नका. एक तर तू मला फसवलाय.
काय केलं काय मी त्या नार्को टेस्ट मध्ये तू सगळं काही खरं खरं सांगितलंय की तुझं दुसरं लग्न चाललंय म्हणून. नाही नाही चल साफ खोट आहे. अच्छा, हो. लोक नार्को टेस्ट मध्ये खरं बोलतात. तुझी कुठली स्पेशल नार्को टेस्ट जिथे तू खोटं बोललाय? अगं तू 21व्या शतकातली बाई आहे, या नको त्या गोष्टींवर काय विश्वास ठेवतेस? नार्को टेस्ट स्वतःच 21व्या शतकातला आहे. म्हणजे तुझा माझ्यावर नाही तर त्या मशीनवर विश्वास आहे? येस, माझा ते मशीनवरच विश्वास आहे आणि म्हणून मी एक डिसिजन घेतलाय. मशीन विकायचा? नाही, ती काय वॉशिंग मशीन आहे विकायला? मी तुझ्यापासून डिवोर्स घेणार आहे. हे असं काय करतेस? अगं मी काय पाप केलंय? एक तर तू माझ्याशी लग्न केलंस, त्या आशाशी लग्न केलंस आणि बाहेर राहत नफरी आहे नाही तुझी. नाही नाही, मी लग्न केलं फक्त तुझ्याशीच आणि काही लपडी नाहीत माझी. अगं मी नाकासमोर सरळ चालणारा माणूस आहे. त्याच नाक्यावरच्या ऍडव्होकेटला मी कॉन्टॅक्ट करून तुला डिवोर्सची नोटीस पाठवणार आहे. नाही नाही असं काही करू नको गं. असं झालं अगं मग मी काय करू? आणि तू त्या आशाला विचार काय करायचं नाही, ते? नको, नको, No, लता. no, no, तीच तुझं संसार छाटेल, नाही, नाही, कळलं ना? लता, please, No, लता, no, लता, ऐक, no, लता, no, no, लता, no, no, लता. no, no. तिला त्या इन्स्पेक्टर सूर्यकांतनी वाट लावली सगळी. त्या इन्स्पेक्टरला पण काय एवढी हौस आहे काय कळत नाही. त्याचा लतावर डोळा आहे ना. तर पण एवढा डोळ्यात होतो एवढा तुला कळतं की मी काय बोलतोय ते? अरे लाईन मारतो तो लतावर. काय? नाहीतर काय. अरे माझ्यात आणि लतामध्ये घटस्फोट व्हावा म्हणून प्रयत्न करतोय आणि त्याचे प्रयत्न यशस्वी व्हायला लागलेत. नाही जगू शकत लताशिवाय. अरे लोक एका किडनीवर आयुष्य काढतात रे. तू एका बायको बरोबर जगू शकत नाही? नाही. माझा काय करणार आहेस तू? माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, त्यात मला तुझी मदत हवी आहे. हे नको रे, तुला मदत करण्यात माझं आयुष्य गेलंय, त्यामुळे माझं लग्न झालं नाही माहितीये. नाही यावेळेस नक्की हा. नक्की तुझं लग्न करणार मी. काय नाही. अरे ऐक माझं, मला मदत कर. हा. हवं तर तुझ्यासाठी पोरगी मी पटवतो हा? लग्नासाठी. हा? तुझ्या हा, माझं लग्न. प्लॅन ऐकतोस ना कोणाचं? माझा? हा. हा काय आहे? काय आहे ना? नाही तेच विचार करतोय. हम्म. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची झाली या कायली. माझी मैना गावा. अरे वा सूर्यकांत इन्स्पेक्टर, मी सुभानराव, मी आज तुम्हाला इकडे बोलवलेलं आहे. नाही पण तुम्ही कुलकर्णींच्या घरी मला कशाला बोलवलं आणि तेही नार्को टेस्टचं सगळं सामान घेऊन? नाही ती एक गंमतच आहे. अच्छा, गंमत म्हणून तुम्ही मला इथे बोलवलं? तुम्हाला काय वाटतं मला दुसरे काही काम धंदे नसतात का? तसं नाही, मला माहितीये तुम्ही कामाचा माणूस आहे. त्याचं काय, मी तमाशाचा ठेकेदार आहे. बर मग किशोर कुलकर्णी आहे ना, जाम लफडेबाज माणूस आहे. ते मला माहिती आहे. तुम्हाला काय टांग माहितीये? तमाशाचा ठेकेदार आहे ना, टांग टांग ले तो किशोर कुलकर्णी. त्याने आमच्या तमाशातल्या बाईला नादाला लावलेलं, फसवलेलं आहे. नेमकं काय केलं? म्हणजे बघा, तिला आपल्या प्रेमाच्या जाळीत ओढलं आणि ह्याच्यापासून तिला आता पोर झालेलं आहे. काय सांगता? तो नाकारतोय, तर त्याचा पोर आहे ते. म्हणून तुम्हाला ते नारकोचं सामान घेऊन बोलवलंय मी इकडे. नाही, बरं झालं तुम्ही मला बोलवलं. आता मी त्याची टेस्ट करून सगळी लफडी बाहेर काढतो काय ते आणि त्याला नराला आम्हाला- तुरुंगात ढांबतो. तुम्ही जसं फासावर अडकवा त्याला. सुभानराव, हा. सुभानराव तुम्ही आमच्या ह्या घरात का आलात? काय तमाशा लावलाय या? तमाशा? हो, तमाशाचा ठेकेदार आहे मी. तमाशा लावणं माझं कामच आहे. या माणसानं आमच्या बाईला टांग टांग दिली म्हणजे पोर त्याचा आहे तो नाकारतोय. या नाराधामाची नारखोड्याच घ्या पहिली. नाही नाही, खोटं बोलतो. अरे काय केलंय? ती का माझ्या प्रेमात पडली? नाही नाही, आता नुसतंच मूल झालंय, बाकी काय झालंय का? अहो, कारण नाही. त्यात काय पाप आहे? हात पुढे करा. नाही पण यात सांगा, माझं काय पाप केलंय मी? काय पाप केलंय? तुमचा पापाचा घडा भरलाय. आता तुम्हाला मी सोडणार नाही. हात पुढे करा. नाही काय काय इन्स्पेक्टर साहेब, नाही, हात पुढे करा. तुम्ही पकडा हो, पकडा. अरे, मला कशाला पकडताय त्यांना? हे बघा, कुलकर्णी ते डेंजर इंजेक्शन आहे. हे द्या इकडे. बाजूला वा. मस्त गुंगी आली याला. चल आता आपण ह्याची नार्को टेस्ट करू. काय आणलं रेकॉर्डिंग वगैरे? आहे ना आपल्याकडे मोबाईल आहे ना, एकदम चालू आहे ना? अरे फुल चार्ज. व्हेरी गुड. ऑन कर, ऑन कर. बघ सुभानराव तुमच्या बाजूला उभा आहे. त्यामुळे घोळ होतंय. हा सूर्यकांत. सूर्यकांत बोला बोला बोला. नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे. थोडा तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करता का? बोला बोला. टीव्ही कोणी लावला इकडे? नमस्कार. नमस्कार, बोला बोला. काय प्रश्न आहे तुमचा? विचारा. कसे आहेत तुम्ही? मस्त. व्हेरी गुड. तुम्ही मला सांगा, आयुष्यात कधी पैसे खाल्ले नाहीत ना तुम्ही? तेच तर करत आलो. हो. नाही वाम मार्गाने वगैरे. एक वामन नावाचा माणूस होता, त्याने खून केला होता.
त्याच्याकडून पैसे घेतले आणि त्याला सोडला. आणि हप्ता द्या. हा, हे घ्या. दुसऱ्यांकडनं कधी हप्ता वगैरे घेतला नसेलच तुम्ही? खूप घेतले. वडापाववाला, चायनीजवाला, बारबाला, बारवाला बारबाला, छमछम छमछम बारबाला. कळलं. वा वा वा. आणि कधी वाईट काम कधीच केलं नाही ना तुम्ही? तेच तर करत आलो. चांगलं काम कधीच केलं नाही. एक बिल्डर आहेत मेहता, त्याने त्याच्या सेक्रेटरीचं लैंगिक शोषण केलं होतं. त्याच्याकडनं पैसे घेतले आणि त्याला पण सोडला. सूर्यकांत, बोला बोला. सूर्यकांत, ओला सूर्यकांत, ओला सूर्यकांत. झोपला. झालं रेकॉर्ड सगळं? सगळं आहे. व्हेरी गुड. आता इथनं खसक, पटकन खसक, बाकी मी बघतो. जा जा जा. हे सगळं काय काय चाललंय कुलकर्णी तुमचं? हा, तोंडावरती पाणी काय मारताय? काय चाललं होतं तुमचं? काय चाललंय? तुमची नार्को टेस्ट घेतली मी आता इथे. माझी नार्को टेस्ट? सगळं रेकॉर्ड झालंय यात. काय काय केलं तुम्ही सगळं लक्षात आहे. कुलकर्णी, काय कुलकर्णी काय आता कमिशनर लिहून देणार आहे मी. बस. नाही नाही, असं करू नका हो. असं करू नका. मी आयुष्यातून उठेन. हो, मला आयुष्यातून उठवलं ते. नाही नाही, आधी मला वाचवा ह्या प्रकरणात. मी कसं काय वाचवणार? ठीक आहे, मी देतो कमिशनर. नाही नाही नाही, ठीक आहे. ऐकू तर द्या काय बोललोय ऐकायचं मी. ऐका. दाखवा. एक वामन नावाचा माणूस होता. त्याने खून केला होता. त्याच्याकडून पैसे घेतले आणि त्याला सोडला. मला माफ करा कुलकर्णी. मस्त आहे ना? हो, माफ करा. वा 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 वा. माफ करा, मला माफ करा. नाही, माफ करतो. पण मला पण ह्या प्रकरणात वाचवा. साहेब नमस्कार. ये लता, ये. कुठे गेली होतीस? वकिलाकडे गेलो होतो. तुम्ही लता आहात? मी रफी आहे. अरे बापरे, मनातल्या मनातच काय. लता लता लता, काय चकणी आहेस का तू? तुझ्याशी बोलतोय मी. कुठे गेली होतीस? आम्ही वकिलाकडे गेलो होतो. अरे वा, का? त्याच्या कुत्र्याला पिल्लं झाली, ती मोजायला गेलो होतो. काय फालतू प्रश्न विचारू नकोस. वकिलाकडे कशाला जातात? आम्ही डिवोर्सची बोलणी करायला गेलो होतो. ए, काही गरज नाहीये. साहेबांचं मत आहे की साहेब तुम्ही सांगा आता काय ते. तुम्हीच बोला. मी काय बोलणार? कमिशनर बोलतो. मॅडम, थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. आता आणखीन काय प्रॉब्लेम झाला आहे? ऍक्च्युली मॅडम, मी नार्को टेस्ट साठी जे इंजेक्शन आणले होते ना, ते सगळे पोलीस स्टेशन मध्ये बरेच दिवस पडून होते. त्याच्यामुळे ते इंजेक्शन दिल्यानंतर माणूस खरं बोलत नव्हता, खोटच बोलायचा. काय सांगताय काय? तुमचा नवरा लफडेबाज आहे हे सगळं तुम्हाला सांगण्यासाठी हे सगळं मीच केलं होतं. खरं तर तुमचा नवरा खूप सज्जन आहे. त्याचं बाहेर कुठेही लफडं नाहीये. त्याची एकच बायको आहे. सॉरी मॅडम. तर मी तुम्हाला गौरी मारणार होती, पण नाही मारलं. माहितीये का? कारण की वर्दी पे हाथ उठाना कानूनन जुर्म है. तुम्हाला राज नाही वाटली? माझ्या बोऱ्या बापऱ्या नवऱ्यावर असे गाण्याचे आरोप लावताना माझा सोन्यासारखा संसार तुम्ही बर्बाद करायचा ट्राय केला. माझं आयुष्य बर्बाद करायचा प्रयत्न केलात. Come on, निघून जा इथून. आता खाली काय बघताय? वर बघा आणि निघून जा. इन्स्पेक्टर, तुम्ही आमची उतरून टाकलं. चला 2-2 पेग लावूया. चल ग, मी पण निघतो. कुठे चाललास तू? टॉम, असं काय करतोस? आय एम सॉरी. नाही, राहू दे ना. बायकांचा स्वभाव असतो संशय घेणं. तुझी काही चूक आहे. जाऊ दे. अच्छा, माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर. अच्छा ठीक आहे, मी तुला प्रॉमिस करते. ओके, आजपासून तुझ्या आयुष्याची आशा मी, तुझ्या भविष्याची आशा मी, तुझ्या स्वप्नातली आशा मी, जी पण तुला आशा हवी असेल ती मी. चालेल? आय लव्ह यू आशा. बघ, परत संशय.
आशा आशा